आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार मोर्चे बांधणी करत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला। काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रभागात घराघरात वस्ती वस्ती फिरत थेट मतदारांशी संवाद साधला। या भेटीदरम्यान नागरिकांच्या मूलभूत समस्या, नागरी सुविधांचा अभाव, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित प्रश्न उमेदवारांनी बारकाईने जाणून घेतले। प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक समस्या केवळ ऐकून न थांबता निवडणुकीनंतर त्या सोडवण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्याचे ठाम आश्वासन नागरिकांना दिले। विशेष म्हणजे अनेक नागरिकांनी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ व अनुभवी नेते वसंत देशमुख यांच्याविषयी आपुलकीने भावना व्यक्त करत त्यांना मामा अशी हाक दिली। गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाशी असलेली त्यांची नाळ, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेला संघर्ष आणि विकासाभिमुख नेतृत्व यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक निश्चितच जिंकली जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। सत्ता नव्हे तर जनसेवा या भूमिकेतून काँग्रेस उमेदवारांनी पारदर्शक कारभार, लोकसहभागातून विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार यावेळी पुन्हा अधोरेखित केला। प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचा हा संघटित, लोकाभिमुख आणि आक्रमक प्रचार नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळवत असून निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे। सगळ्यात पूर्वी वसंत राजेश्वरराव देशमुख आणि माझ्या समवेत असलेलं माझं पॅनल, माझे आदरणीय बंधू सुनील भाऊ खंडेलवारजी, वैशालीताई चंदनखेडेजी आणि सीमाताई पाटील असं चौघांचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या पक्षाकडून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे। इथे सगळ्यांना जय भीम करण्यासाठी आम्ही येथे आणि प्रचार माध्यमातून इथे आलेलो आहोत। मागील 20 वर्षापासून मी चंद्रपूर नगर परिषद ते महानगरपालिका इथे मी काउन्सिलर म्हणून काम केलं आहे आणि आमचं काम अशा पद्धतीचं आहे की आम्ही 20% राजकारण आणि 80% आम्ही समाजकारण करतो। निश्चितच इथले नागरिक जे माझ्यावर खूप अतिशय प्रेम करतात आणि माझी ओळख वसंत देशमुख म्हणण्यापेक्षा मामा म्हणूनही आहे। स्थानिक नागरिक यांचा मतरूपी आशीर्वाद आमच्या चौघाही पॅनलच्या उमेदवाराला मिळेल आणि 16 तारखेचा रिझल्ट जो राहील तो राष्ट्रीय काँग्रेस पंजावर असलेला राहील। वातावरण हे आता असं आहे की बघा, आता जनतेचा कौल आहे, पण हा जनतेने परिवर्तनाची लाट यावेळी समजलेली आहे म्हणून यावेळी परिवर्तन नक्की होणार आहे आणि पंजाबच्या आम्ही 4ही सीटा निवडून येणार आहोत। शेवटी जनतेला काय आश्वासन करणार? जनतेला हेच आश्वासन आहे की बा, परिवर्तन करून तुम्ही आम्हाला निवडून द्या, आहे तुमचे जे काम आहे त्याच्यासाठी आम्ही तत्पर उभे राहू, हीच आमची उमेद। आमच्या प्रभागात खूप साऱ्या समस्या आहेत, जशा समस्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या त्या वगैरे माहितीच आहेत। तर त्या समस्यांच्या पूर्ण निराकरण करण्यासाठी आम्ही 2 महिला उभ्या आहोत आणि सगळ्यांच्या सपोर्टने नारी शक्तीला विजय करून द्यावे हीच विनंती। वातावरण तर खूप छान आहे, पंजालाच मतदान आहे आणि इथे ह्या वार्डामध्ये इतक्या समस्या आहेत की खूप साऱ्या पाण्याच्या समस्या, रोडाच्या समस्या, खूप साऱ्या अशा समस्या आहेत की त्या महानगरपालिकेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचे काम करू आणि त्यावर काम करू आणि नक्की म्हणजे इथच्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करू। शेवटी जनतेला काय आश्वासन देणार? त्यांना मी एवढंच सांगेन की पंजाबला काँग्रेस, आपली भारतीय पार्टी काँग्रेसला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि तेव्हाच त्यांच्या प्रश्नावर म्हणजे काहीतरी त्यांच्या समस्यावर निराकरण होईल।